नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेले कुठली पद आहेत, अर्ज कुठल्या तारखेपर्यंत करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अंतर्गत सध्या ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्या व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल। तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तरी या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकतात। बघा, जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्य विभाग NHM अंतर्गत ही सध्या कंत्राटी स्वरूपाची जाहिरात देण्यात आलेली आहे। 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात। तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अंतर्गत जाहिरात आहे। NHM मध्ये आपल्याला माहित असेल सध्या एक नवीन GR देखील आला आहे। 10 वर्ष तुमची NHM मध्ये सेवा झालेली असेल तर त्यांना परमनंट देखील करण्यात येतं। आरोग्य विभागाने तसा GR देखील काढलेला आहे मागच्या 2023-24 मध्ये देखील। तर तुम्ही NHM मध्ये कुठलीही परीक्षा न देता डायरेक्टली थेट शेवटच्या मार्क्सवरती, अनुभवावरती तुम्हाला या ठिकाणी जॉब जो आहे तो दिला जातो। तर त्याची प्रोसेस जी कशी पद्धतीची आहे, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, सध्या बुलढाणा जिल्ह्यामधली जाहिरात आहे, त्यामुळे तुमचं जॉब पोस्टिंग बुलढाणा या ठिकाणीच असणार आहे। कुठली कुठली पदं भरली जात आहेत आणि काय पात्रता आहे आपण बघूयात। त्याच्या अगोदर बघा, महत्त्वाच्या तारखा 26 मार्च 2025 ते 4 एप्रिल 2025 पर्यंत तुमची अर्ज प्रक्रिया असणार आहे। ऑफिशियल वेबसाईट जर आपण बघितली जिल्हा परिषद बुलढाणा, तर यांच्या वेबसाईटवरती बघा, नोटीस मधून तुम्हाला रिक्रुटमेंट म्हणजे पदभरती सेक्शन मध्ये आल्यानंतर खाली शेवटी या ठिकाणी पाहायला भेटेल बघा, 26 तारखेपासून अर्ज चालू होत आहेत। तर 26 बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती जाहिरात व सूचना इथं दिलेली आहे। शेवटची तारीख इथं दिलेली आहे। इथूनही तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे किंवा डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथूनही पाहायला भेटेल। तर बघा, आता कुठली पद आहेत, काय पात्रता असणार आहे, अगोदर माहिती पाहूयात। याच्यामध्ये जर आपण बघितलं, UHWC या डिपार्टमेंट अंतर्गत 3 संवर्गाची पदं भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं पद बघा, बहुउद्देशीय आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेवक म्हणू शकतो, पुरुष, MPW मेल मल्टीपर्पज वर्कर किंवा मल्टीपर्पज हेल्थ वर्करची पोस्ट आहे। यासाठी आता पात्रता चेंज झालेली आहे। पहिली 10वी 12वी वरती होती, परंतु आता 12वी पास इन सायन्स त्यांनी मागितलंय, प्लस 1 इयरचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे किंवा तो नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कंप्लीट झालेला आहे तुमचा, तरी देखील तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात। एकूण 7 जागा या पदासाठी भरल्या जात आहेत, ज्यामध्ये बघा कॅटेगरी वाईज इथं वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटतील। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। 18 ते 60 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर बघा, पुढची जी पोस्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे स्टाफ नर्स, GNM झालेला आहे तुमचं, तर अप्लाय करता येणार आहे। याच्यामध्ये एकूण 10 जागा भरल्या जात आहेत। GNM साठी 20,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS साठी देखील एकूण 12 जागा भरल्या जात आहेत। 60,000 स्टार्टिंग पेमेंट पर मंथ या पदासाठी असेल। त्यानंतर बघा, लॅब टेक्निशियनची पोस्ट देखील आहे, ज्याच्यामध्ये तुमचं 12वी प्लस DMLT पाहिजे, हे तुमचं शैक्षणिक पात्रता आहे। एकूण 14 वॅकन्सी टोटल या ठिकाणी भरल्या जात आहेत। 17,000 स्टार्टिंग पेमेंट लॅब टेक्निशियन साठी असणार आहे। बघा, तुमचं क्वालिफिकेशन झालेलं नसेल असं तर तुमचं कुणाच्या मित्रांचं झालेलं असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल। त्यानंतर बघा, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टची पोस्ट आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट वरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 3 इयरचा एक्सपिरियन्स मात्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे। 35,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। एकूण 7 जागा या ठिकाणी पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टसाठी देखील भरल्या जात आहेत। त्यानंतर बघा, एंटोमॉलॉजिस्टची पोस्ट आहे। MSc झुलॉजी विथ 5 इयरचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे। यामध्ये देखील एकूण 7 वॅकन्सी भरल्या जात आहेत। 40,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। तर ही झाली या ठिकाणी बघा संपूर्ण पोस्ट। त्याच्यानंतर आता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त जागा कुठल्या आहेत, तर मेडिकल ऑफिसर MBBS साठी आहे। एकूण 37 वॅकन्सी भरल्या जात आहेत। तर टोटल 90 पेक्षा जास्त वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात। तर काय आहे प्रोसेस, संपूर्ण माहिती आपण बघूयात आता। तर बघा, याच्यासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे। बघा, फक्त मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी थेट मुलाखत घेतली जाते। उर्वरित पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवली जाते गुणांकन पद्धतीनुसार, ज्यामध्ये तुमच्या क्वालिफाईंग एक्झाम मध्ये मिळालेले 50% गुण धरले जातात। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करताय त्या पदासाठी जी पात्रता मागितली त्यापेक्षा तुमचं उच्च शिक्षण झालेलं आहे तर त्याचे 20 गुण धरले जातात। आणि संबंधित पदाशी निगडीत तुमचा काय अनुभव असेल तर प्रत्येक 1 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण दिले जातात। असे जास्तीत जास्त 30 गुण या ठिकाणी दिले जातात। असे एकूण 100 गुणांची या ठिकाणी ही मेरिट लिस्ट जी आहे ती लावली जाते आणि त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होते। तर बघा, याच्यासाठी 4 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेत स्वतः अथवा पोस्ट मार्फत अर्ज सादर करायचे आहेत। पोस्टामार्फत सादर करण्यात येणारे अर्ज 4 एप्रिलच्या अगोदर पोहोचतील याची दक्षता घ्यायची आहे। उशिरा अर्ज आलेले स्वीकारले जाणार नाहीत, या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यासोबत बघा,
खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये फीज आहे, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये फीज आहे. ही फीज तुम्हाला या ठिकाणी DD डिमांड ड्राफ्ट काढून अर्जासोबत त्याची तो जोडायचा आहे. या नावाने DD काढायचा आहे, त्याची माहिती देखील या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत पुढची माहिती याच्यामध्ये आहे डॉक्युमेंटबद्दलची वगैरे, त्यासोबत MPW पदाबद्दलच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पोच पावतीसाठी देखील त्यांनी या ठिकाणी माहिती दिली. त्यानंतर खाली अर्जाचा नमुना देखील तुम्हाला दिलेले पहा या जाहिरातीमध्ये. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे. याबद्दल जे प्रश्न असतील ते नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.